बघा, एका शेतात 50 कोंबड्या, 45 बकऱ्या, 8 गायी आणि काही गुराखी उभ्या आहेत. जर त्यांच्या पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 224 ने जास्त असेल तर त्या शेतात एकूण गुराखी किती सर? लक्ष द्या मित्रांनो, इथं डोकी आणि इथं पाय. ओके, शेतामध्ये लेकरांनो कोंबड्या आहेत, शेतामध्ये बकऱ्या आहेत असं गणित म्हणते. शेतामध्ये लेकरांनो गायी आहेत आणि शेतामध्ये काही गुराखी जे आपल्याला दर्शवले नाहीत आहेत. ओके, 50 कोंबड्या, जेवढ्या कोंबड्या तेवढी डोकी. कोंबडीला प्रत्येकी 2 पाय अर्थात 100 कोंबडीचे पाय. 45 बकऱ्या, जेवढ्या बकऱ्या तेवढी डोकी. बकऱ्याला प्रत्येकी 4 पाय म्हणजे 180 हे बकऱ्यांचे पाय. 8 गायी, 8 गायी म्हणजे 8 डोकी. गायीला प्रत्येकी 4 पाय म्हणजे 32 पाय गायीचे. गुराखी किती असा प्रश्न. गुराख्यांची संख्या X. जेवढे गुराखी तेवढीच अर्थात डोकी असणार. ओके, आता गुराखी म्हणजे माणूस. माणसाला प्रत्येकी 2 पाय असतात म्हणून गुराख्यांच्या पायांची संख्या 2x. ही उभी बेरीज करा. 50, 45, 95, 8, 103 आणि अधिक स्वरूपात ही गुराख्यांची डोकी. ही बेरीज करा. 100, 280 आणि 32, 312. त्यामध्ये ही गुराख्यांची पाय. आता लक्षात घ्या, गणित म्हणते जर त्यांच्या पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 224 ने जास्त असेल तर त्या शेतात एकूण गुराखी किती. त्यांच्या पायांची संख्या म्हणजे कोणती ही, इथं मांडा. 312 अधिक 2x. त्यांच्या पायांची संख्या ही पायांची संख्या लेकरांनो, ही पायांची संख्या. ओके, ही त्यांच्या पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 224 ने जास्त. हे मांडायचं कसं. डोक्यांची संख्या इथं मांडा. 103 अधिक x 224 ने जास्त म्हणून अधिक 224. हे 312 अधिक 2x बराबर ही बेरीज करा. 224, 324, 327 अधिक x. आता लेकरांनो 2x कडे येताना हे x वजा असे मांडावे लागतात आणि 327 कडे जाताना 312 हे वजा असे मांडावे लागतात. ही वजाबाकी x आणि ही वजाबाकी 15. x म्हणजे काय तर गुराखी, यासाठी वापरलेलं चलपद. शेतामध्ये एकूण गुराखी किती. शेतात एकूण गुराखी बराबर 15 असतील. ओके, हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक D मध्ये दर्शवलेलं आहे.